हेडलाईन्स नंतर बातमी आहे पुण्यातून। फर्ग्युसन रस्त्यावरील L3 बार मधील महापालिकेची कारवाई संपलेली आहे। बारच्या आतमध्ये जाऊन महापालिकेनं अनधिकृत बांधकामावरती कारवाई केली। पालिकेनं कारवाईचा हातोडा या ठिकाणी चालवलेला होता। L3 बारवरती पालिकेनं हातोडा चालवलेला आहे। बारच्या आत मनपानं अनधिकृत बांधकामांवरती कारवाई केलेली आहे। माझे सहकारी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, असं आहे की हा जो बार आहे त्याला बाहेरच्या दर्शनी भागामध्ये कुठेही अनधिकृत बांधकाम नाहीये, परंतु त्याला जो परवाना दिलेला होता तो तळमजल्याच्या ठिकाणी व्यवसाय करण्याचा होता। पण या कामठेनी या बांधकाम परवान्यामध्ये बदल करून पहिल्या माळ्यावरती आणि दुसऱ्या माळ्यावरती सुरू केला होता आणि त्याला वर जाण्यासाठी एक वेगळा असा छोटासा रस्ता पण बनवलेला होता। हे ज्या वेळेला महापालिकेचे आणि एक्साईज डिपार्टमेंटचे लोक तिथे गेले त्यावेळेला लक्षात आल्यानं आपण दृश्यात बघतो आहोत की ते ज्या ठिकाणी परवाना नव्हता अशा ठिकाणी जे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे ते अनधिकृत बांधकाम आता पोलिसांनी महापालिकेनी तोडलेलं आहे। आता गमतीचा भाग असा आहे की याच अनधिकृत बांधकामासंदर्भामध्ये यापूर्वी तक्रारी आलेल्या होत्या ज्याची दखल घेतली गेलेली नव्हती, पण आता हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर मात्र याची दखल घेतली गेली आणि ही कारवाई आता आज महापालिकेने केलेली आहे। त्यासोबतच जवळपास 36 अशी अनधिकृत बांधकामं आहेत पुण्यातली की ज्यात दिवसभरात कारवाई झाली आणि 36,000 स्क्वेअर फीट एवढं बांधकाम सुद्धा आज तोडण्यात आलेलं आहे। निश्चित राहुल, तक्रारी येऊन सुद्धा मोठी घटना घडायची वाट पोलीस बघतात का असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झालेला आहे। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।